आजारपण समजा मस्टायटिस आहे, मस्टायटिस आला तर सड घेऊनच जातो एखादा, जातो का नाही? सर आमचं मस्टर्ड कधीच झालं नाही, होतच नाही. झालाच नाही. कंटिन्यू जर वापरला तर त्या मस्टर्ड गायचं पिल्लू होतं सर, लग्न झालं म्हणून घरातले म्हणलं एवढं कशाला खर्च करतो. बर बर. आता कसं 8 महिन्यात फुलं लंपी झालं होतं गेलो होतो, म्हणजे गेल्या जमा होतं, खाली बसलो होतो. ते त्या मध्ये फोन लावून ते हेल्थ चार्जर मागवलं, म्हणजे हेल्थ चार्जर मागवलं मोठं मोठं आहे सर, पण अगदी हेल्दी झालं एकदम. मिल्क चार्जरने सर्व प्रकारचे आजार काय होता? आजार होतच नाहीत सर. नाही जर असतील तर गायब होता, आणि जर नसतील तर आले तरी तुम्ही ते टाळू शकता. झालं का? डॉक्टर सर त्यावेळी गुचडे असं त्याला सगळं असं घालू होतं, आता एक सुद्धा गुचडे नाही चालू केल्यावर म्हणजे तुमचा दवाखान्याचा खर्च शून्य. मिल्क चार्जर काय कुठल्याही अडाणी माणसाला सांगा, आज चारू द्या, हा काय डॉक्टरची गरज पडत नाही सर. आणि गरजदार धरण्याची क्षमता किती पण वाढते अडाणी सर. माणूस वापरू द्या. कसले पण खटका बसले गाय आणून एक डबा चारलं तर की ऑटोमॅटिक गाप धरते. खटकापासून गायाना आणि एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये काय करता येते? डबा होईपर्यंत बरोबर हा म्हणजे 5 किलो चारा कसं लगेच त्याला रिझल्ट मिळतो. तब्येत बघून मोठं लहान जेवढा आहे त्याच्या आपण त्याला द्यायचं. द्यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे जर द्या तुम्ही किती बी चालते. जास्त चालतंय, कमी चालत नाही. टाळा वाजवण्यासाठी फार महत्वाचं. वैदिक मध्ये जास्त किती पण द्या, कमी चालत नाही कुठलंच प्रोडक्ट. आपल्या एरियामध्ये काय झालं सर, आता जनावर गाप जायचं प्रमाण लय हा झालंय. कमी झालंय. उलटा सुलटा चाललंय. आमच्या तर काय नाही, प्रत्येक वर्षी ती आहे ती सिस्टीम. 18 महिन्याचे पिल्लो आहे आमच्या सध्या गाप आहे सर. हा अगदी गाप धरलेले आहे. अगदी म्हशीच आहे. तिथेच आहेत बघायसाठी जनावर मस्त आहेत. 2-4 जनावर अगदी खणखणीत आहेत. नुसतं टरबूज खणखणीत आहे असं नाही, नुसता मालक खणखणीत आहे असं नाही, 40 मालकीन खणखणीत आहे असं नाही.